विद्यार्थी मित्रांनो, रिसर्च ॲप्टिट्यूड या युनिटमधील मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक्स आज तुमचे कव्हर होणार आहेत. कारण आज आपण या व्हिडिओमध्ये रिसर्च ॲप्टिट्यूडचे मोस्ट इम्पॉर्टंट MCQs डिस्कस करणार आहोत, जे तुमचे हाय वेटेज टॉपिक्स कव्हर करतात. त्यामुळे तुम्हाला जर येणाऱ्या महाराष्ट्र सेट परीक्षेमध्ये जास्तीत जास्त मार्क्स मिळवायचे असतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. एक महत्त्वाची सूचना आहे, महाराष्ट्र सेट परीक्षेची नोटिफिकेशन लवकरच येण्याची शक्यता आहे. त्यामुळे फटाफट सगळ्यांनी प्रिपरेशनला लागायचं आहे. आणि त्यासाठी पेपर 1 ची लाईव्ह बॅच आपली 4 मे पासून सुरू होत आहे. यामध्ये तुमचा संपूर्ण सिलेबस जो आहे लाईव्ह सेशन्समध्ये कव्हर केला जाईल. जर काही कारणामुळे तुम्हाला लाईव्ह सेशन अटेंड करता नाहीच आलं तर तुम्हाला त्याचं रेकॉर्डेड सेशन मिळेल, जेणेकरून तुमचं प्रिपरेशन कुठेच थांबणार नाही आणि कन्सिस्टंटली तुमचं प्रिपरेशन होत राहील. त्यासोबतच स्टडी मटेरियल सुद्धा मिळणार आहे, जसे की टॉपिक वाईज MCQs, नोट्स, मॉक टेस्ट, MCQ सिरीज, PDF या सर्व गोष्टी तुम्हाला या लाईव्ह बॅच मध्ये मिळणार आहेत. तर अजिबात उशीर करू नका. या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज किंवा व्हॉट्सअप कॉल करायचा आहे किंवा ग्लोबल ऑनलाईनचं ऍप्लिकेशन डाउनलोड करायचंय. ऍप्लिकेशनच्या थ्रू सुद्धा तुम्हाला बॅच जॉईन करता येईल. प्ले स्टोअरवरती जायचंय, ग्लोबल ऑनलाईन सर्च करायचंय. ऍप्लिकेशन डाउनलोड केल्यानंतर स्टोअर सेक्शनमध्ये जायचंय. स्टोअर सेक्शनमध्ये तुम्हाला एक सर्च बॉक्स दिसेल. सर्च बॉक्समध्ये महाराष्ट्र सेट 2026 पेपर 1 सर्च करा. त्यानंतर तुम्ही हा कोर्स जॉईन करू शकता. बघा, लवकरात लवकर जॉईन करा आणि प्रिपरेशनला सुरुवात करा. रिसर्च इज कंडक्टेड टू डॉट 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 साठी संशोधन केले जाते. नवीन ज्ञान निर्माण करण्यासाठी, सिद्धांत विकसित करण्यासाठी नाही, संशोधन पदवी मिळवण्यासाठी की विद्यमान ज्ञानाचा पुनर्व्याख्या करण्यासाठी. ठीक आहे. ऑप्शन्स या ठिकाणी दिलेले आहेत ABCD. तुम्ही विचार करा आणि एकदा मला कमेंट बॉक्समध्ये उत्तर सांगा. याचा राईट आन्सर आहे ऑप्शन डी, म्हणजेच 1, 3 आणि 4. ठीक आहे. सेकंड नंबर जो आहे, नॉट टू डेव्हलप ए थेअरी, हे चुकीचं आहे. कारण थेअरी सुद्धा डेव्हलप करण्यासाठी आपण रिसर्च करत असतो. ठीक आहे, संशोधन करत असतो. त्यामुळे नाही असं म्हटलेलं असल्यामुळे तो ऑप्शन आपण एलिमिनेट करतो आहे. बरोबर. नवीन सिद्धांत निर्माण करायचा असेल, नवीन नॉलेज किंवा ज्ञान निर्माण करायचं असेल, है ना, संशोधन पदवी मिळायची असेल किंवा जे एक्झिस्टिंग नॉलेज आहे, है ना, विद्यमान ज्ञान आहे, त्याचं पुनर्व्याख्या करण्यासाठी सुद्धा आपण रिसर्च करत असतो. एसेन्शियल क्वालिटीज ऑफ रिसर्चर्स आर. संशोधकाचे आवश्यक गुण काय आहे? चौकशीची उत्सुकता, निरीक्षण व पुराव्यावर अवलंबून राहणे, प्रणालीकरण किंवा सिद्धांतीकरण ज्ञान की वरील सर्वच. याचा राईट आन्सर आहे वरील सर्वच. म्हणजे चौकशीची उत्सुकता असली पाहिजे, निरीक्षण आणि पुराव्यावर अवलंबून राहिलं पाहिजे, प्रणालीकरण किंवा सिद्धांतीकरणचं ज्ञान असलं पाहिजे. ठीक आहे, ह्या सर्व गोष्टी असणं गरजेचं आहे. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज करेक्ट. खालीलपैकी कोणतं विधान बरोबर आहे? ठीक आहे. संशोधनाची उद्दिष्टे प्रबंधाच्या पहिल्या अध्यायात सांगितली आहेत. संशोधकाकडे विश्लेषणात्मक क्षमता असणे आवश्यक आहे. परिवर्तनशीलता हा समस्येचा स्रोत आहे, की हे सर्वच बरोबर आहेत? ओके, सो याचा राईट आन्सर आहे ऑप्शन टी. हे सर्वच रिसर्चच्या बाबतीत बरोबर उत्तर आहेत किंवा बरोबर विधान आहेत. बघा, ऑब्जेक्टिव्ह ऑफ रिसर्च आर स्टेटेड इन द फर्स्ट चॅप्टर ऑफ थेसिस. ठीक आहे. यामध्ये पहा, संशोधनाचे उद्दिष्ट आपल्या अध्यायात अगदी सुरुवातीलाच सांगितलेले असते, है ना. ऑब्जेक्टिव्ह आपल्याला सुरुवातीला सांगावं लागतं, कारण त्या ऑब्जेक्टिव्ह वरच आपल्याला कळतं की आपली रिसर्च मध्ये आपण काय साध्य करणार आहोत, है ना. आपल्या रिसर्च मधून आपण काय स्टडी करणार आहोत, काय ज्ञान प्राप्त करणार आहोत, हे सर्व गोष्टी आपल्याला ऑब्जेक्टिव्ह वरून ठरत असतं. रिसर्चर मस्ट पजेस अनालिटिकल ॲबिलिटी. हा, संशोधकाकडे विश्लेषणात्मक क्षमता असली पाहिजे, त्याशिवाय तो डेटा जो तो कलेक्ट करणार आहे त्याचं विश्लेषण करू शकणार नाही. रिसर्च अर्धवट असेल. व्हेरिएबिलिटी इज अ सोर्स ऑफ प्रॉब्लेम. परिवर्तनशीलता म्हणजे सांख्यिकीय वितरण किंवा डेटा सेटमधील डेटा असेल. पॉइंट्स सरासरी किंवा सरासरी मूल्यापासून किती प्रमाणात वेगळे होतात, तसेच हे डेटा पॉइंट एकमेकापासून किती प्रमाणात भिन्न असतात, या सर्व गोष्टी आपण व्हेरिएबल्सच्या माध्यमातून किंवा व्हेरिएबल्स मेजरमेंटच्या माध्यमातून शिकत असतो. ठीक आहे. त्यामुळे हे जे ऑप्शन आहे आपलं ते राईट आन्सर आहे. पुढील प्रश्न, कोणत्याही संशोधनाची खोल किती आहे?
याचा अंदाज लावता येतो. द डेप्थ ऑफ एनी रिसर्च कॅन बी जज्ड बाय. टायटल ऑफ रिसर्च, ऑब्जेक्टिव्ह ऑफ रिसर्च, टोटल एक्सपेंडिचर ऑन रिसर्च की ड्युरेशन ऑफ रिसर्च. सो ऑब्जेक्टिव्ह, जसं की मी आताच तुम्हाला थोड्या वेळापूर्वी सांगितलं, ऑब्जेक्टिव्ह जो आहे तो ठरवत असतो की रिसर्च किती डीप आहे. खालीलपैकी कोणते चल परिणामवाचक शब्दात व्यक्त करता येत नाही? विच ऑफ द फॉलोइंग व्हेरिएबल्स कॅन नॉट बी एक्सप्रेस्ड इन द क्वांटिटेटिव्ह फॉर्म. ठीक आहे. सामाजिक आर्थिक स्थिती, वैवाहिक स्थिती, संख्यात्मक योग्यता की व्यावसायिक वृत्ती. सोपा प्रश्न आहे. सो राईट आन्सर आहे प्रोफेशनल ॲटिट्यूड. ठीक आहे. प्रोफेशनल ॲटिट्यूड किंवा व्यावसायिक वृत्ती जी आहे ती परिणामवाचक, ठीक आहे, क्वांटिटेटिव्ह मध्ये मोजता येत नाही. सोशिओ इकॉनॉमिक स्टेटस आपण मोजू शकतो, है ना. मिडल क्लास, लोअर क्लास, हाय क्लास, बरोबर ना. मॅरिटल स्टेटस पण आपल्याला मोजता येऊ शकतं, है ना. कसं की मॅरिड, अनमॅरिड, है ना, असं आपल्याला मोजता येऊ शकतं क्वांटिटेटिव्ह मध्ये. न्यूमेरिकल ॲप्टिट्यूड तर नंबर्स असल्यामुळे, संख्या असल्यामुळे त्याला न्यूमेरिकल ॲप्टिट्यूड मध्ये किंवा क्वांटिटेटिव्ह मध्ये संबोधलं जातं. परंतु प्रोफेशनल ॲटिट्यूड ह्याचं आपल्याला वर्णन करावं लागतं. ठीक आहे. त्यामुळे हे क्वांटिटेटिव्ह मध्ये येत नाही. Doctor studies the relative effectiveness of two drugs of dengue fever. His research would be classified as. डेंग्यू वरती किंवा डेंग्यू ताप जो आहे याच्यावरती दोन औषधांचा सापेक्ष परिणामकारकतेचा अभ्यास करतात. त्याचे संशोधन डॉट 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 असे वर्गीकृत केले जाते. डिस्क्रिप्टिव्ह, वर्णनात्मक रिसर्च, प्रायोगिक संशोधन, केस स्टडी की मानव वंशविज्ञान. सो राईट आन्सर आहे ऑप्शन बी, एक्सपेरिमेंटल रिसर्च. ओके. एक्सपेरिमेंटल रिसर्च मध्ये आपण काय करतो, दोन व्हेरिएबल्सचं मेजरमेंट करतो, दोन व्हेरिएबल्सचं मॅनिप्युलेशन करतो. ठीक आहे. रिलेशन समजून घेतो. त्यामुळे एक्सपेरिमेंटल रिसर्चच अशी रिसर्च आहे जिथे दोन ड्रग आहेत त्यांचा डेंग्यू फीवर वरती काय फरक पडतो किंवा काय इफेक्टिव्हनेस आहे ते पाहतो. हायपोथेसिस काय आहे? ठीक आहे. गृहीतक काय आहे? निश्चित आणि स्थापित शोध, संशोधन प्रश्नाचा एक भाग, डेटाचे मूल्यांकन करण्याचे धोरण की स्पष्टीकरण प्रदान करणारे तात्पुरते विधान. सो राईट आन्सर आहे ऑप्शन डी, अ टेंटेटिव्ह स्टेटमेंट प्रोव्हाइडिंग एक्सप्लेनेशन. एक फायनल नसतं, हे टेंटेटिव्ह असतं. तात्पुरतं एक तुमचं उत्तर आहे तुमच्या प्रश्नाचं, रिसर्च प्रश्नाचं. त्याला हायपोथेसिस म्हटलं जातं. या दृष्टिकोनातून संशोधन समस्या निवडली आहे. रिसर्च प्रॉब्लेम इज सिलेक्टेड फ्रॉम द स्टँड पॉइंट ऑफ. रिसर्च प्रॉब्लेम जो आहे तो कोणत्या दृष्टिकोनातून निवडला जातो? ठीक आहे. रिसर्चर इंटरेस्ट, संशोधकाचं स्वारस्य, एक फायनान्शियल सपोर्ट म्हणजे आर्थिक मदत, सोशल रिलेव्हन्स म्हणजे सामाजिक प्रासंगिकता, आणि ऑप्शन डी म्हणजे ॲबिलिटी ऑफ रिलेव्हंट लिटरेचर, संबंधित साहित्याची उपलब्धता. सो राईट आन्सर आहे ऑप्शन सी, सोशल रिलेव्हन्स, सामाजिक प्रासंगिकता बघूनच आपल्याला रिसर्च जो आहे किंवा रिसर्च करताना या दृष्टिकोनातून करावं लागतं की ते सोशली रिलेव्हंट असलं पाहिजे, सामाजिकरित्या ते प्रासंगिक असलं पाहिजे, व्यवस्थित ॲक्सेप्टेबल असलं पाहिजे. When academicians are called to deliver lecture or presentation to an audience on certain topic or set of topic of educational nature, it is called. जेव्हा शैक्षणिक स्वरूपाच्या विषयाच्या संचासाठी काही विशिष्ट विषयावर श्रोत्यांनी किंवा श्रोत्यांना व्याख्यान किंवा सादरीकरण देण्यासाठी शैक्षणिक तज्ञांना बोलवले जाते तेव्हा त्याला काय म्हटलं जातं? ट्रेनिंग प्रोग्राम, सेमिनार, वर्कशॉप की सिम्पोजियम.
सो राईट आन्सर इज ऑप्शन बी, दॅट इज सेमिनार. ठीक आहे. बघा, परिसंवाद मासिक किंवा अगदी साप्ताहिक आयोजित केलेल्या आवृत्ती सेटिंगमध्ये किंवा मीटिंगमध्ये विषयांच्या संचावर सादरीकरणासाठी लहान शैक्षणिक गटांना एकत्र आणतो आणि प्रत्येक वेळी विशिष्ट विषयावर लक्ष केंद्रित केला जातो. कार्यशाळा जी आहे ही अभ्यासाच्या किंवा प्रयोगशाळेच्या कामावर जोर देणाऱ्या लोकांच्या लहान गटांचा चिंतेच्या परिभाषित क्षेत्रावरील शैक्षणिक आणि कार्यसत्रांची मालिका आहे. सिम्पोजियम, बघा सिम्पोजियम हे महत्वाचं आहे. हे त्यांच्या क्षेत्रातील तज्ज्ञांचे औपचारिक अकादमिक संमेलन आहे, जे एक दिवसात चर्चेसाठी निवडलेल्या एका विषयावर त्यांचे मत मांडत असतात, स्कॉलर लोक. ठीक आहे. आणि संशोधन प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये संशोधन पद्धती, सिद्धांत, तत्वज्ञान, प्रबंध लेखन आणि PhD अभ्यासासाठी संबंधित इतर सामान्य कौशल्ये वापरले जातात. आलं लक्षात? अ गुड thesis रायटिंग शुड इन्व्हॉल्व, एक चांगल्या प्रबंधासाठी लेखनामध्ये कशाचा समावेश असावा? ए, रिडक्शन ऑफ पंक्च्युएशन अँड ग्रॅमॅटिकल एरर्स टू द मिनिमम, म्हणजे विरामचिन्ह आणि व्याकरणाच्या चुका कमीत कमी करणं. की ऑप्शन बी, फरक काळजीपूर्वक तपासणं. की ऑप्शन सी, थेसिस लिहिण्याच्या पद्धतीत सुसंगता पाहिजे, की स्पष्ट आणि लिखित गोषवारा असला पाहिजे. ऑप्शन्स दिलेले आहेत ABCD, की फक्त ABC, की BCD, की ABD. सो ऑप्शन ए, म्हणजे हे सर्वच बरोबर आहेत. ABCD हे ऑप्शन जे आहेत, सुसंगता असली पाहिजे, चुका कमीत कमी झाल्या पाहिजेत, त्यानंतर स्पष्ट आणि लिखित गोषवारा असला पाहिजे. ठीक आहे. विरामचिन्ह, व्याकरण सुद्धा व्यवस्थित असलं पाहिजे. ठीक आहे. त्यासोबत फरक सुद्धा काळजीपूर्वक तपासला पाहिजे. बघा, हे सर्व काही वैशिष्ट्ये आहेत चांगल्या लिखित प्रबंधामध्ये. हे तुम्ही स्क्रीनशॉट सुद्धा काढून घेऊ शकता तुमच्याकडे, किंवा तुम्ही जर व्हॉट्सअप ग्रुप जॉईन कराल तर तुम्हाला तिथे PDF सुद्धा मिळून जाईल. विच ऑफ द फॉलोइंग इज अ प्रोग्रामिंग लँग्वेज, खालीलपैकी कोणत्या प्रोग्रामिंग भाषा आहेत? ठीक आहे. डीप लर्निंग, मशीन लर्निंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, त्यालाच आपण AI म्हणतो आता, आणि पायथन, यापैकी कुठली प्रोग्रामिंग लँग्वेज आहे? सो पायथन ही प्रोग्रामिंग लँग्वेज आहे. बघा, संशोधनामध्ये खालीलपैकी कोणत्या ICTचा वापर केल्याने आवश्यक माहितीचे विस्तृत कव्हरेज आणि सुलभता सुनिश्चित होते? लॅन, वॅन, स्काइप की इंट्रानेट? सो इट इज वॅन. ठीक आहे, त्याला वॅन म्हटलं जातं. वाईड एरिया नेटवर्क, वॅनचं फुल फॉर्म आहे. ठीक आहे. अंतराची मर्यादा प्रदान करते. बहुतेक वॅन मध्ये सबनेटमध्ये 2 वेगळे घटक असतात. वॅन डेटा, आवाज, प्रतिमा, व्हिडिओ माहितीचे दीर्घ अंतराचे प्रसारण प्रदान करते, ज्यामध्ये देश, खंड किंवा संपूर्ण जगाचा सुद्धा समावेश असू शकतो. समजलं? सो हे आजचे आपले प्रश्न होते.